जय गजानन. पहा, एका ॲनिमलमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये लिक्विड असते. दॅट लिक्विड इज कन्सिडर्ड ॲज द सोल्युशन. मी याच शब्दापासून चॅप्टरची सुरुवात का केली? त्याला फार मोठं रिझन आहे. कारण सोल्युशन म्हटलं तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या यायला पाहिजे. कदाचित तुम्हाला माहिती असेल काय काय असते सांगा मला. एक सोल्युशन मला बनवायचं आहे. शरबत, चहा, कोणतेही सोल्युशन कशापासून तयार होत असेल? काय असेल शब्द ऐकलाय का? सोल्युशन ऐकलं नाही? हा बोला बोला. कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट म्हटलं काय? एकापेक्षा जास्त गोष्टी आहेत, पण कोणत्या? सोल्युशन मध्ये दोन गोष्टी असतात. एक असते सॉलिड अँड लिक्विड. एकाला मी सोल्यूट नाव देतो, दुसऱ्याला नाव देतो सॉल्व्हंट. ठीक आहे. सॉलिड कन्सिडर करू शकता किंवा आपण त्याला बायोलॉजीच्या लँग्वेज मध्ये काय कन्सिडर करू? सोल्यूट. आणि जो लिक्विड पार्ट आहे ज्याला तुम्ही सॉल्व्हंट कन्सिडर करता. मग आता हे तर झालं केमिस्ट्रीच्या लँग्वेज. सोल्युशन इट इज डिफाइंड ॲज homogeneous mixture of solute and solvent. सॉल्व्हंट म्हणजे असा एक पार्ट जो एखाद्या सबस्टन्सला डिसॉल्व्ह करतो. एनीथिंग दॅट डिसॉल्व्ह, ज्याच्यामध्ये काहीतरी विरघळू शकतं त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. आणि जो पदार्थ विरघळतो, एनीथिंग दॅट डिसॉल्व्ह, जो डिसॉल्व्ह करून घेतो तो सॉल्व्हंट, आणि जो डिसॉल्व्ह होतो तो सोल्यूट. हे समजून का काय शिकवणार मी? अजून चॅप्टरची सुरुवातच नाही झाली. तुमच्याजवळ एक गोष्ट आहे का जी बोर्डवर मी मांडतो? आहे सगळ्यांजवळ? ब्लड. आपल्या ब्लड मध्ये 90% काय असते माहिती आहे काय? वॉटर. आणि हीच रिझन आहे की आपल्याला किती साऱ्या गोष्टी पचू शकतात. काहीही कंझ्युम करतो आपण, 75% त्यातल्या गोष्टी आपण काय करतो? कंझ्युम करतो. बिकॉज वी हॅव द लिक्विड दॅट इज द वॉटर मॉलिक्यूल. लवकर एक चला रे सगळेजण. ठीक आहे. तर आपल्याला जो टॉपिक पाहायचा आहे आज, ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रीशन, या चॅप्टरची सुरुवात तुम्हाला इथून करायची. हा जो स्क्वेअर मी ड्रॉ केला याला कन्सिडर करा तुम्ही बॉडी. सॉल्व्हंटला कन्सिडर करा वॉटर. आता राहिलं सोल्यूट. सोल्यूटला मी इथं नाव देतो न्यूट्रिएंट्स, इथं नाव देतो सॉल्ट एटसेट्रा. याच्यात अनोखा कोणता शब्द तुमच्या करता की बा सर याचं मिनिंग समजलं नाही? आहे सगळे परिचित? आता विचार करू आपण एक चॅप्टरचा. जर समजा यापैकी सोल्यूट किंवा सॉल्व्हंटपैकी जर एखादा सबस्टन्स कमी जास्त झाला तर याचा अर्थ बॉडी मधलं लिक्विड डिस्टर्ब झालं असं म्हटलं जाते. कसं काय डिस्टर्ब होईल? एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल अवर सेल. ही आपल्या बॉडीमधली एक सेल आहे. त्या सेलमध्ये लिक्विड पोर्शन आहे पूर्ण. त्यात काय काय आहे ते सगळं आपण बघितलं आहे, कारण सेल नावाचा चॅप्टर डिटेलमध्ये घेतला आहे. सेल ऑर्गनायझेशन अँड स्ट्रक्चर. तर हे का सेलचं स्ट्रक्चर आहे. आतमध्ये काय काय असेल? पाणी पण असेल आणि न्यूट्रिएंट आणि सॉल्ट. आता याच्यावरून काय केलं जातं माहिती आहे काय? या सोल्युशनचे टाईप केले जातात. सोल्युशन म्हणजे आपली सेल. कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही केमिस्ट्री शिकून राहिले, मला त्याचा सी सुद्धा समजत नाही, मी फक्त काय शिकवेल? बायोलॉजिकल न्यूज शिकवेल तुम्हाला. मग आता समजा या सेलच्या आतमध्ये सोल्यूटचं प्रमाण वाढलं, इट बिकम मोर. याचं प्रमाण वाढलं तर ही जी सेल आहे याला असं म्हटलं जाते की इट इज हायपरटोनिक. किंवा याला दुसरा एक शब्द आहे पहा, कॉन्सन्ट्रेटेड. आणि जर समजा या सेलमध्ये वॉटरची क्वांटिटी वाढली, सोल्यूट वाढलं तर काय होईल? कॉन्सन्ट्रेटेड. सॉल्व्हंटची लेवल वाढली तर याला म्हणतात डायल्यूट किंवा हायपोटोनिक. याचा फायदा काय आणि तोटा काय? उदाहरण आपल्या सेल्सचे. समजा कंटिन्युअस एक आठवडाभर मी तुम्हाला म्हटलं फक्त पाणी प्या, जेवण करू नका.
काय फरक पडेल बॉडी? सांगा, एकदम जनरल एक्झाम्पल आहे. एक आठवडाभर तुम्हाला म्हटलं काही एक गोष्टी खायची नाही, ओनली वॉटर, काय फरक पडेल? सेलवर काय इफेक्ट करेल, तुमची काय हालत होईल, काय होईल? बरं फरक पडेल की नाही? पडत असेल तर सांगा. चॅप्टरची सुरुवात हे आधीच शिकवायचं होतं. ह्या दोन्ही गोष्टी हे तर वेळ आहे. पहिले ऑस्मो रेग्युलेशन तर काय इफेक्ट करेल? नाही आता आम्हाला सध्या टेन्शन नाही. मग ती काय होईल? आम्ही असं राहतच नाही म्हणा, कधी आम्हाला पहिले जेवण पाहिजे, पाणी नंतर. हा ठीक आहे, अशक्तपणा झाला वेळ ना, विकनेस येईल आपल्याला. ह्याच गोष्टी आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल केले जाते, त्याला ऑस्मो रेग्युलेशन म्हणतात. शब्द लक्षात ठेवणार भाऊ, ऑस्मो रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे नियमन करणं. एखादी गोष्ट बॉडीमध्ये एकसारखी असली पाहिजे, त्याला म्हणतात रेग्युलेशन. आणि कशाचं रेग्युलेशन करायचं आहे लक्ष द्या. सॉल्ट्स अँड वॉटर. सो द प्रोसेस इन विच देर इज मेंटेनन्स ऑफ salt and water within the body किंवा सेल, इट इज कॉल्ड एज ऑस्मो रेग्युलेशन. जर समजा सेल मध्ये आयर्नचं प्रमाण वाढलं, सॉल्टचं प्रमाण वाढलं, पाणी कमी झालं, कधी कधी आपल्याला ऍसिडिक कंडिशन झाल्यासारखे वाटते. त्याचं कारण काय असते की आपल्या बॉडीमध्ये वॉटरची लेवल कमी झाली. म्हणजे हे सिग्नल आतून येतात, त्याला एंडोजिनस सिग्नल म्हणतात. म्हणजे एखादं सेल मधलं सोल्युशन हायपरटोनिक आहे, याचा अर्थ त्या सेलवर त्याचा इफेक्ट काय होईल? शब्द लक्षात ठेवा. द सेल मे बी श्रिंक, सोपून जाईल. जर समजा त्या ठिकाणी वॉटरची लेवल वाढली, सेल आहे भरपूर पाणी आहे, 75% असायला पाहिजे, आता 90% झालं, काय होईल? अरे एखादी डेड बॉडी आहे, पाण्यामध्ये पडली, 4 दिवस तशीच राहील, काय फरक पडेल बॉडीवर? फुगील की सोगील? फुगील. का फुगली? याचा अर्थ त्याला म्हणतात ती सेल झाली स्वेल. सेल स्वेलिंग हो की सेलचं श्रिंकिंग हो, दोन्ही गोष्टी सेल करता हानिकारक आहेत, कारण याच्यामध्ये त्या सेलची डेथ होते. मग आपल्या बॉडीचं काम काय आहे की ते दोन्ही गोष्टीला मेंटेन करेल. मेंटेनन्स ऑफ बोथ कंडिशन याला म्हणतात आयसोटोनिक कंडिशन. ना डायल्यूट आहे ना कॉन्सन्ट्रेटेड आहे, दोनही कंडिशन एकसारखे आहेत. दिस इज कॉल्ड एज ऑस्मो. नाही समजलं असेल, एक्सेस वॉटर झालं बॉडीमध्ये तर आपली बॉडी त्यांना लॉस करते. कशाच्या स्वरूपात माहिती आहे काय? तेव्हा एक शब्द तर सगळ्यांना माहितच आहे, युरिन. आणि दुसरा वर्ड आहे कदाचित माहित असेल, स्वेटिंग. घाम येतो आपल्याला. नसता आपली स्किन जे प्लाझ्मा मेम्ब्रेन, इट इज पोरस. त्याच्यामधून एक्सेस वॉटर, एक्सेस सॉल्ट आपण लॉस करतो. आणि हा उद्देश फक्त एकच असतो, टू मेंटेन सॉल्ट अँड वॉटर. 1% जरी सॉल्ट बॉडीमध्ये वाढला किंवा तर तो काय होतो? बॉडीवर इफेक्ट होतो. कोणकोणत्या प्रकारचा? एक तर सेल कशा होतील? श्रिंक किंवा स्वेट. हा झाला तुमचा कशाचा पार्ट? ऑस्मो रेग्युलेशनचा. नाउ वी टर्न टू द अनदर पार्ट, दॅट इज द एक्सक्रीशन. याचं तुम्हाला काही महत्त्वाचं वाटलं, जर तुम्ही आपलं टेक्स्टबुक पाहिलं, या म्हणजे नवीन सिलेबसचं, याच्यात यातला एकही पॉईंट मांडलेला नाही आणि तुमच्या माहिती करता हे एनसीईआरटी पुस्तकात आहे आणि याच्यावर क्वेश्चन आला आहे, येतो. तुम्हाला पेपर क्वेश्चन दाखवून देईल तुम्हाला. मोबाईलवाले स्क्रीनशॉट काढू शकता किंवा काही वाटलं तुम्हाला हायपोटोनिक वगैरे शब्दाचे मिनिंग लिहून ठेवू शकता. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे हायपरटोनिक, डायल्यूट म्हणजे हायपोटोनिक, मेंटेन म्हणजे आयसोटोनिक. 2 मिनिटात लिहून घ्या पटपट, मग समजू आपण. महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवत चला रे ऑनलाईन. या हॉलमध्ये आवाज किती घुमते बे मग. थोडे स्क्रीनशॉट वगैरे घालून राहा.
म्हणायचं चॅप्टरची लिंक लागणं फार महत्वाचं आहे. कारण कसं असते डायरेक्ट मला डेफिनेशन शिकवली तर ते मला जमत असतं. मला काही ना काही बॅकग्राऊंड सांगावं लागतं. डब्बा बिब्बा नाही काढायचा चालला. डब्बा असाच काढतो. डब्बा काढा काय नंतर तरी काम नाही आपल्याला. चला चॅप्टरच्या एका पार्टचं इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर पाहायचं आहे तुम्हाला एक्सक्रिशन. याला मराठीमध्ये उत्सर्जन म्हणतात. उत्सर्जनचा अर्थ काय लागत नाही. आता मिनिंग पाहू. सिंपल लँग्वेज मध्ये एक्सक्रिशनचा अर्थ होतो एलिमिनेशन किंवा रिमूव्हल. बॉडीमधून सेलमधून एखादी गोष्ट काढून टाकणं त्याला म्हणायचं आहे एलिमिनेशन. एलिमिनेट करणं. कोणाला एलिमिनेट करतात? बॉडीमधून कोणती गोष्ट फेकून द्यायची? सगळंच तर महत्वाचं आहे. न्यूट्रिएंट आहे महत्वाचे. पण काय फेकून द्यायचं? वेस्ट मटेरियल. बरोबर आहे. मॉर्निंगच्या वेळेला सगळ्यांचं एकच काम असतं फक्त रिमूव्हल ऑफ दी वेस्ट. त्या प्रोसेसला एक नाव आहे तुम्हाला माहित पाहिजे कारण आपला बायोलॉजी वर्ड आहे. लक्षात ठेवा. देर आर 3 प्रोसेस इन विच वेस्ट मटेरियल रिमूव्ह. सॉलिड वेस्टचं रिमूव्ह होत असेल तर त्याला म्हणतात डिफिकेशन. इथं म्हणतो मी डिफिकेशन. लिक्विडला जर रिमूव्ह करत असाल तर त्याला म्हणतात युरिनेशन. ओके. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे आपल्या बॉडीमध्ये ज्याच्यामध्ये सॉल्ट रिमूव्ह केले जातात आणि या प्रोसेसला म्हणतात स्वेटिंग. ठीक. मग आता एक्सक्रिशनची गरज काय पडते? वेस्ट मटेरियल कसं तयार होतं त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आपल्या बॉडीमधल्या रिॲक्शन्स. व्हेरायटीच्या रिॲक्शन सेलमध्ये घडत राहतात आणि त्या रिॲक्शनला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. काय म्हणतो आपण? मेटाबॉलिझम. शब्द लक्षात ठेवा, एकदम महत्वाचा. काय आहे मेटाबॉलिझम? दीज आर द केमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन द बॉडी. रिॲक्शन घडली याचा अर्थ काहीतरी तयार होणार ज्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो. एकदम बेसिक शिकून आलो, नवीन टॉपिक काहीच नाही याच्यातला. कोणती रिॲक्शन घडली का त्याच्यापासून काय तयार होत असते? बाय प्रॉडक्ट्स. अर्थात प्रॉडक्ट सुद्धा असतात आणि बाय प्रॉडक्ट सुद्धा असतात. मग जर समजा जे की रिॲक्शन मधले प्रोडक्ट आहे कोणते प्रोडक्ट तयार झाला. समजा आता एक्झाम्पल जर आपण घेतलं फूड मटेरियल. याला आपली बॉडी काय करते? ब्रेकडाऊन. जेवण केल्यानंतर आपण कोणताही पार्ट डायरेक्ट गिळत नाही. आपण त्याला काय करतो? डायजेस्ट करतो, चिविंग करतो. 25% इथंच डायजेस्ट करतो फूड पार्ट. बाकीचे ॲनिमल कसे करतात? पूर्ण एंगल करतात, गिळून घेतात आणि त्याला रिडायजेस्ट करतात. रवंथ करणे म्हणतो आपण त्याला. पण आपल्यामध्ये तसं नाही आहे. व्हेनेवर देयर इज अ एंट्री ऑफ फूड त्याला ब्रेकडाऊन करावंच लागेल. त्या प्रोसेसला म्हणतात कोणती प्रोसेस? मग याला आपण डायजेशन म्हटलं तरी चालेल. मग काय होईल? याच्यानंतर तयार होतात प्रोडक्ट. या प्रोडक्टला आपण म्हणतो न्यूट्रिएंट. आपले संपूर्ण खाल्लेल्या गोष्टीला पचवून जे तयार होते त्याला न्यूट्रिएंट्स म्हणतात. हे न्यूट्रिएंट्स काय करतात? बॉडी ऍब्सॉर्ब करेल. कोणता पार्ट आहे आपल्या बॉडीमध्ये जो न्यूट्रिएंटला ऍब्सॉर्ब करतो? कोण सांगू शकतो? तुमच्या हायस्कूलला झाला आहे असा कोणता बॉडीमधला पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचा जो न्यूट्रिएंटला ऍब्सॉर्ब करते? त्याला जसं व्हिटॅमिन असेल, हार्मोन असेल, याला आपली बॉडी स्टोर करत असते, ऍब्सॉर्ब करते. कोण ऍब्सॉर्ब करेल? लक्ष द्या बोर्डवर. इथून फूड मटेरियल एंटर झालं कुठून? माउथ. कुठं
जाईल? बक्कल कॅव्हिटी, इसोफेगस, स्टमक, त्याच्यानंतर लिव्हर, गल ब्लॅडर, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, बॉडीच्या बाहेर. पण जसं आलं तसं गेलं का बाहेर? पदार्थ काय घडलं? डायजेशन. म्हणजे जो प्रोडक्ट तयार झाला त्याला आपण म्हणतो न्यूट्रिएंट. हा बॉडी यूज करेल कशाकरता? एनर्जी प्रोडक्शन, बॉडी बिल्डिंग, तुमची ऍक्टिव्हिटी. आता राहिला बाय प्रोडक्ट. याची बॉडीला ऍब्सॉर्ब करायची गरज नाही आहे, कारण हे बॉडी करता आवश्यक नाही आहे. 90% फूड पचलं ते पचवलं, ऍब्सॉर्ब झालं. आता 10% राहिलं, याची बॉडीला गरज नाही आहे. याला मी काय नाव देतो? बाय प्रोडक्ट. मग याचं काय करसा? हे बॉडीमध्ये साठवले जात नाही आणि काहीच नाही. याला डायरेक्टली काय करा? रिमूव्ह करा. म्हणून तर म्हटलंय की जो बाय प्रोडक्ट आहे विच इज नॉट युज्ड बाय द बॉडी, सच प्रोडक्ट आर कॉल्ड एज मेटाबॉलिक वेस्ट. अत्यंत महत्वाचा शब्द. प्रत्येकाला डिफाइन करता आला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिक वेस्ट? इट इज द बाय प्रोडक्ट ऑफ रिएक्शन विच इज नॉट युज्ड बाय द बॉडी. झाला वेस्ट तयार. या चॅप्टर मध्ये हेच तर राहायचं आहे की वेस्ट कोणतं तयार होते. ॲक्वेटिक ॲनिमल असतील तर कोणतं वेस्ट आहे, टेरेस्ट्रियल असतील तर कोणतं आहे, आपल्यामध्ये कोणतं आहे, बर्डमध्ये कोणतं आहे, इन्सेक्टमध्ये कोणतं आहे, सगळ्या ॲनिमलचं स्टडी तुम्हाला करायचं आहे. तर म्हणून म्हटलं आहे की व्हॉट डू यू मीन बाय एक्सक्रीशन? इट इज द प्रोसेस इन विच एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. अशा पद्धतीच्या 2 डेफिनेशन तुम्हाला मी सांगितले. त्या दोन्ही डेफिनेशन एकदा परत बोर्डवर मांडतो म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. एक्सक्रीशनची व्याख्या इथे मांडून देऊन आलो. शॉर्टकट लिहू आपण म्हणजे सोपं देईल तुम्हाला. द प्रोसेस इन विच elimination of नायट्रोजनस वेस्ट. हे काय भानगड आहे हे नंतर सांगतो. त्याच्यानंतर नायट्रोजिनियस वेस्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. दोनही गोष्टींमध्ये कंपॅरिझन करा. एक वेस्ट मटेरियलला रिमूव्ह करते, एक बॅलन्स करते. मेंटेनन्स ऑफ salt and water within the body fluids is called as osmoregulation. बरं, या 2 गोष्टीला मेंटेन का केलं जाते? सॉल्ट आणि वॉटरला का मेंटेन करतात? त्याचं बॅलन्स का ठेवतात? वाढलं तर वाढलं सॉल्ट, वाढलं तर वाढलं वॉटर. हे असं का होतं? वेगवेगळ्या सीझनमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये बाजूने फरक पडतो. रेनी सीझनमध्ये बाहेरच्या ठिकाणी वॉटरची क्वांटिटी जास्त येते, आपल्या बॉडीमध्ये जेवढी आहे तेवढीच आहे. समर सीझनमध्ये वॉटरची क्वांटिटी बाहेर कमी आहे, आपल्या बॉडीमध्ये जेवढी आहे तेवढीच आहे. याचा अर्थ आपली बॉडी काय करते माहिती आहे काय? अवर बॉडी बॅलन्स एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला काय करते? बॅलन्स. आणि हे का केलं जाते त्याच्या मागे एक रिझन आहे. तुम्हाला पेपरमध्ये विचारतो की व्हाय डू द बॉडी अंडरगो ऑस्मोरेग्युलेशन. या सगळ्या भानगडीची गरज काय आहे? कशाला मेंटेन करता? एकच रिझन आहे, होमिओस्टॅसिस. हो आले. आपण कोण? तर संपली. होमिओस्टॅसिस शब्दाला मित्रांनो, आणि याचा अर्थ होतो स्टॅबिलिटी ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट
लक्षात ठेवा तो शब्द फार फार महत्त्वाचा शिकून राहिलो. जसं आपल्या आजूबाजूचं वातावरण असतं तसं आपल्या बॉडीच्या आतमध्ये सुद्धा आहे. याला इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणतात. जे माझ्या बाजूला कंडिशन आहे ते झालं माझं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. त्याच्यात बदल होईल पण बॉडीमध्ये बदल झाला नाही पाहिजे. लक्षात येऊ लागलं का काही? उन्हाळा चालू आहे, ऊन तापून राहिलं, टेम्परेचर इज इन्क्रीजिंग. जर आपल्या बॉडीमधून घाम गेला नाही तर काय होईल? अर्थात असं होणार नाही, पण नाही गेला तर मग पक्षाला घाम येते का कधी? त्याला गरज नाही घामाची, पण तो स्वतःला मेंटेन करते. काहीतरी वेगळं मेकॅनिझम असेल. हेच तर मेकॅनिझम आहे कोणता असं उद्देश. कसं करते काय करते ते पाहत बसू आपण. सो दिस इज द इंट्रोडक्शन टुवर्ड्स युअर चॅप्टर. याच्यामध्ये काही कुणाला अडचण असेल तर तुम्ही 2-3 मिनिटं विचार करू शकता. काही डिफिकल्टी असेल इंट्रोडक्शन नंतर आपण समोरचा टॉपिक बघू. याची बॉडीला गरज काय मला सांगा आणि याची गरज काय बॉडीला. या दोघांचं फंक्शन सांगा बस. सरकारला विचार. बोलाची मिठाची शरीराला गरज काय? गांधीजीने सत्याग्रह केला बरं मिठासाठी. खारट लागते म्हणून गरज आहे. खारटाचं काय घेणे त्याची फ्लेवर आहे तसा तो, पण काही गरज आहे की नाही? भक्ती शिवगडी पुस्तकात सापडलं मीठ 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 नाही सापडत. मीठ खाल्लं ना आपल्यासोबत. आता जेवण लावा बरं, डोकं चालवा बरं. किती शांत मोठ्या नावाची त्या बिंदास काय प्रॉब्लेम नाही. हा पण का? तेच त्याची गरज काय? तेच ते प्रश्न आहे. का नाही जगू शकत? काय करते पाणी? हा फ्लुइड मेंटेन करते. फ्लुइड आणखी सांगा. असे 4-5 शब्द सांगा म्हणजे आपण समजून घेऊ. चला, फ्लुइड मेंटेनन्स. आणखी पाण्याची गरज किती सोपा प्रश्न आहे. जल ही जीवन. पाण्यामुळे एनर्जी कशी मिळेल त्याला? एनर्जी कशी मिळेल? रेस्पिरेशन. श्वास घेतला का त्याच्यामधून ऑक्सिडेशन घडते अँड वी गेट एनर्जी. श्वास थांबला, एनर्जी थांबली, माणूस थांबला. पाणीच क्या बात आहे. चॅप्टर तर रोज द्या पहिले हे सांगा. आणि हे रोज तुम्ही खाता पिता म्हणून मी तुम्हाला विचारलं ना. म्हणजे मलाही प्रश्न करू शकता. आपण सुरुवात केली डायजेशन. अरे वा, सुरुवातीला सांगितलं वॉटर म्हणजे सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंटचं काम काय? टू डिझॉल्व्ह. तुम्ही जे काही न्यूट्रिएंट कन्झ्युम करता ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल की नाही? गोळ्या घेता की नाही? गोळ्या कॅप्सुला कधी असे गमत गमत चॉकलेट. जेव्हा आपल्याला काहीतरी इन्फेक्शन होईल, व्हेनेवर वी सिक, आपण एखादी टॅबलेट घेतो. ती टॅबलेट काय होते? कशी जाते का? मेंदूकडेची कॅप्सूल घेतली. समजा मी कॅप्सूल घेतली माझ्या शोल्डर पेन, मला इथं त्रास होऊ राहिला. ती कॅप्सूल इकडे घुसते का अशी? इट एंटर्स टू दी डायजेस्टिव्ह सिस्टम आणि सगळ्यात पहिले काय होईल? डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह त्याच्यातले जे फॅक्टर आहे न्यूट्रिएंट मग ते आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड होतात. अर्थात ते कोण कॅरी करते? सर्क्युलेशन ब्लड कॅरी करते. सारखंच आहे. म्हणजे या वॉटरचं काम एकच आहे, टू डिझॉल्व्ह. शब्द लक्षात ठेवा. वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. केमिस्ट्रीमध्ये हा शब्द तुम्हाला डिटेल येईल. वॉटरच्या प्रॉपर्टी सुद्धा येतील आणि मस्त शिकून सर तुम्हाला, कारण त्याच्या डिटेल असतं तुमच्या सिलेबसमध्ये. आता राहिलं मीठ. मीठ काय करते? मीठ भाजीची चव चांगली बनवते. सॉल्ट बॉडी बिल्डिंग है ना, सेल तयार करणं, टिश्यू तयार करणं, एनर्जी प्रोडक्शन, सिग्नल. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल असतात जो ब्रेन देतो. चटका लागला आपण पटकन आपला हात तिथून ओढवतो.
विज्ञान असं म्हणते की मेंदूने त्याला सिग्नल दिला, सिग्नल दिल्यानंतर हात स्वतःहूनच काही केला. ही ऍक्टिव्हिटी घडण्याकरता तासभर नाही लागत, विदिन अ सेकंड, मिली सेकंड. हे सिग्नल कोण कॅरी करते? सॉल्ट. आलं लक्षात? याचं उदाहरण घ्या ना सॉल्टचं, NaCl. जे आपण खातो ते काय? सोडियम क्लोराईड आहे की नाही? याचं बॉडीमध्ये रूपांतर होत असते Na+ मध्ये. हा आपल्या ब्रेनसाठी एकदम महत्वाचा. तसा जर तुम्ही सोडियम पासाल Na तर पॉइझनच आहे. क्लोरीन जरी पाहिला तर याचा तर महायुद्धामध्ये वापर करतात. क्लोरीनमध्ये मिसाईल शब्द ऐकला असेल ना, त्या मिसाईलमध्ये क्लोरीनचा जर असं लिक्विड क्लोरीन जर भरलं आणि एखाद्या देशावर स्प्रेड केलं तर पूर्ण डिस्ट्रॉय होत जाते. एवढं भयानक आहे सोडियम आणि क्लोराईड. पण जर विशिष्ट कॉम्बिनेशन केलं तर काय तयार होते? NaCl, जे आपल्या बॉडीमध्ये त्याची गरज आहे. सो दिस इज द सायन्स, दिस इज द ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. चला, हा झाला आपला डिटेल पार्ट. आता आपण समोरचा मुद्दा स्टडी करू, जे वेस्ट मटेरियल शब्द आला होता. हा वेस्ट मटेरियल. आता आपल्याला हे पाहायचं आहे की कोणत्या प्रकारचं वेस्ट तयार होतं. ठीक आहे, हे आपण आता काउंट टाकू. निकल जाएगा. हे कामाचं लिहिलं होतं ना, कुठल्या क्रमाच्या? चला, त्याच्यानंतरचा पार्ट आपण वेस्ट मटेरियल. टॉपिक कसा आहे आपला? मोड्स ऑफ एक्सक्रीशन. किंवा यालाच आपण म्हणू शकतो नेचर ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स. एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स म्हणजे एक मुद्दा तर क्लिअर झाला की जेव्हा जेव्हा बॉडीमध्ये मेटाबॉलिझम घडेल, ब्रेकडाऊन घडेल, डायजेशन घडेल, तेव्हा काही ना काही काय तयार होत असते? वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल. मग प्रश्न असा आहे की हे वेस्ट मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे? जो टॉपिक तुम्हाला पाहायचा आहे, नेचर म्हणजे काय, कोणतं वेस्ट ते तुम्हाला माहित पाहिजे. आपल्या बॉडीमधलं वेस्ट कोणतं आहे, बाहेरच्या ॲनिमलमध्ये कोणतं आहे, आणि त्याचा आपण त्याची विल्हेवाट कशी लावतो. त्याच्यानंतर मोड्स. प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात, तर त्या पद्धती पाहायच्या तुम्हाला की हाऊ टू द वेस्ट मटेरियल रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. टॉपिकचा अर्थ समजला का? ज्या प्रोसेसनं वेस्ट मटेरियलला रिमूव्ह केलं जाईल त्याला म्हणतात मोड. मोड म्हणजे पद्धती. पहा, आता लक्षात ठेवा, 3 प्रकारचे वेस्ट लक्षात ठेवायचे. आपण बोर्डवर लक्ष देऊ. एक आहे मित्रांनो अमोनिया, दुसरा आहे युरिया आणि तिसरा आहे युरिक ऍसिड. एक आणखी असते ग्वानाइन, पण तो आपण नंतर थोडासा एक्सेप्शनल आहे. तर असो 3 टाइप ऑफ. जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर दी नेचर ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट, पटकन एका मार्काचं लिहून टाकायचं. देर आर 3 नेचर ऑफ वेस्ट प्रोडक्ट, अमोनिया, यस, युरिया अँड युरिक ऍसिड. आता क्वेश्चन येते की हे 3 का? जर तुम्ही तिघांचं स्ट्रक्चर पाहिलं त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट आहे. अमोनियाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहितच आहे, NH3. युरियामध्ये सुद्धा NH2C+NH2, म्हणजे प्रत्येकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे. अमोनिया असो, युरिया असो की युरिक ऍसिड. स्ट्रक्चर आपल्या पुस्तकात नाही आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला फक्त बायोलॉजिकल फार महत्त्वाचं आहे. काही गोष्टी पाठच करावं लागतात, बाकीच्या गोष्टी मॉलिक्युलर लेवलला आपल्याला स्टडी करायचा नाही. मग आता हे तयार कसे होतात? सुरुवात कशी करू आपण? वेस्ट मटेरियल तयार कुठं होते, कसं होते, आणि तिसरा मुद्दा कसं त्याला रिमूव्ह करावं. 3च गोष्टी पाहायच्या. तर पहिला क्वेश्चन आहे वेस्ट मटेरियल फॉर्म कसं होते.
तर याच्याकरता तुम्हाला माहित पाहिजे आपला डायजेस्टिव्ह सिस्टमचा पार्ट. द मेजर डायजेस्टिव्ह ग्लँड ऑफ द बॉडी इट इज कॉल्ड एज लिव्हर. आहे सगळ्यांजवळ? कुठं आहे? पोटात. पण लिव्हर कुठं आहे? पोट ठीक आहे, लिव्हर कुठं असते? बरं मराठीत का करायला? कॅल्शियम मराठी. लिव्हर कुठं असते? फक्त कुठा बेटा लिव्हर आहे की नाही सगळ्यात पहिले? एक की दोन? दोन? एकच आहे. ठीक आहे, बिनधास्त बोलत चला, संकोच नाही करायचा आपल्याला. कधी कधी असं वाटतं मोबाईलमध्ये लयच नाही, आपल्याला काय करायचं? आपल्याला जेवढे बोलत असतो तेवढे म्हणजे. तर लार्जेस्ट डायजेस्टिव्ह ऑर्गन जर विचारला तर तो कोणता असतो? लिव्हर. आणि हाच काय करतो? वेस्ट मटेरियल तयार करतो. पहा काय प्रोसेस घडते, सगळ्यांचं लक्ष बोलवा. जेव्हा आपण एखादं फूड कन्झ्युम करू त्याच्यामध्ये प्रमाण जास्त कशाचं राहायला पाहिजे? प्रोटीनचं. कारण प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक्स आहे. ज्या पर्सनमध्ये जास्त प्रोटीन त्याची बॉडी चांगली बिल्ड होते. प्रोटीन युक्त अन्न खाल्लं पाहिजे, फायबर. ठीक आहे, आपण डायरेक्ट टॉपिककडे येऊ, जास्त डायव्हर्ट होऊ नये. तर प्रोटीन अमिनो ऍसिड पासून तयार होतात. अमिनो ऍसिड मध्ये काय आहे? कोणता ग्रुप आहे? अमिनो आणि कार्बोक्सिलिक. हा लिव्हर तेच काम करते. जेव्हा जेव्हा लिव्हर मध्ये प्रोटीन आलेले भाऊ की तो एक प्रोसेस कॅरी आउट करते, त्याला म्हणतात डी अमायनेशन. कोणती प्रोसेस घडली? डी अमायनेशन. डी म्हणजे रिमूव्हल, आणि काय रिमूव्ह करतात? अमिनो ग्रुप, म्हणून अमायनेशन. ज्या प्रोसेसमध्ये अमिनो ऍसिड मधला अमिनो ग्रुप काढून टाकला जाईल, रिमूव्ह केला जाईल, ब्रेकडाऊन केला जाईल, त्याला म्हणतात डी अमायनेशन. मग आता अमिनो ऍसिड मधला अमिनो ग्रुप काढला, हा अमिनो ग्रुप इथं मारतो लेफ्ट म्हणला. जर याला हायड्रोजन भेटला तर याचं रूपांतर NH3 मध्ये होऊ नाही शकणार का? म्हणजे काय तयार झालं माहिती काय? तेव्हा काय तयार होईल? अमोनिया. म्हणजे अशा पद्धतीनं काय तयार होते? एक्सक्रीटरी. ज्याचं तुम्हाला रिमूव्हल करायचं आहे तो झाला एक्सक्रीटर प्रॉडक्ट. आणि त्याच्यातला अमोनिया कसा तयार होतो? विथ द हेल्प ऑफ कोणती प्रोसेस? डी अमायनेशन. लक्षात ठेवा, फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता आपण डिटेलमध्ये बघू. हे तर झालं फॉर्मेशन. हे उद्या दाखवू आपण, आज फक्त अमोनिया. दुसरा मुद्दा, आता हे काढून टाकतो मी. समजा एखाद्या ॲनिमल मध्ये अमोनिया नावाचं वेस्ट मटेरियल तयार झालं. नायट्रोजन आहे म्हणून मी त्याला नाव देतो नायट्रोजिनियस वेस्ट. काय नाव द्यायचं आहे? नायट्रोजिनियस वेस्ट. मग आता हा अमोनिया रिमूव्ह कसा करता, याची प्रॉपर्टी काय? तर लक्षात ठेवा, अमोनिया इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. हे पहिली प्रॉपर्टी. कोणताही केमिकल जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येईल त्याच्या प्रॉपर्टी स्टडी कराव्या लागतातच. तो ऍसिडिक आहे, बेसिक आहे की काय? तर हा कसा असतो? हायली सोल्युबल. त्याच्यानंतर जर समजा आपण पाहिलं की 1 ग्रॅम अमोनिया रिमूव्ह करायचा आहे. 1 ग्रॅम म्हणजे असा चिमूटभर छोटासा एखादा ॲनिमल आहे, त्याच्यात अमोनिया तयार झाला आणि त्याला अमोनिया भरपूर तयार झाला, पण त्याला थोडासाच अमोनिया रिमूव्ह करायचा आहे. टू रिमूव्ह 1 ग्रॅम ऑफ अमोनिया किती पाणी लागेल? हो, एक तर हा वॉटर सोल्युबल आहे, हायली सोल्युबल इन वॉटर. जेवढं जास्त पाणी तेवढा जास्त अमोनिया रिमूव्ह केला जाईल. सो 1 ग्रॅम ऑफ अमोनिया रिक्वायर 300 to 500 ml ऑफ वॉटर. 500 ml म्हणजे अर्धा लिटर. अरे बा, दूध घेतो ना आपण घरी, लक्षात ठेवलं का? तर जवळपास अर्धा लिटर पाणी असेल तर ते 1 ग्रॅम एवढंसं अमोनिया रिमूव्ह करतो. मग एखाद्या ॲनिमल मध्ये जास्त अमोनिया तयार झाला तर 5 ग्रॅम तयार झाला अमोनिया. मग 5 ग्रॅम साठी किती पाणी लागेल? विचार करा. 10 ग्रॅम तयार झाला किती लागेल? म्हणजे पाण्याची लेवल जास्त आहे. मग असे ॲनिमल ज्याच्यामध्ये पाण्याची लेवल जास्त असेल तेच काय रिमूव्ह करतील? आपल्याजवळ एवढं पाणी असते काय? अरे अख्ख्या बॉडीत तर 5 लिटर पाणी आहे. जे ब्लड असते त्या ब्लड मध्ये मेन कंपोनंट कोणता आहे? पाणीच असते. मग त्या पाण्यामधलं जर
प्रत्येक वेळेस अमोनियाला रिमूव्ह करण्याकरता एवढं पाणी सांडत गेलो, पाणी किती प्यावं गेलो माठभर, एवढी कॅपॅसिटी बॉडीची नाही आहे. म्हणून तर आपण आपल्यामध्ये वेगळंच मेकॅनिझम आहे. अमोनिया तयार झाला की तो तसा राहत नाही, त्याला दुसऱ्या स्वरूपात कन्वर्ट करते बॉडी, कारण पाणी कमी आहे. तर आता सध्या आपण याच्यावरच पाहू ॲनिमल बॉडी अशी की ज्याच्यात काय तयार झालाय. धन्यवाद. कोणतं गाव आपलं? ठीक आहे. किती वेळ झाला आपला क्लास लावून? अजून 10 मिनिटं घेऊ शकता ना. पहा, ही झाली त्याची प्रॉपर्टी की एवढी सारी रॉ मटेरियल आहे, रिमूव्ह करण्याकरता ही वॉटरची क्वांटिटी पाहिजे. बरं, मग आता रिमूव्ह करा. ज्या प्रोसेसनं अमोनिया रिमूव्ह केला जाईल, लक्षात ठेवा, प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ऑफ काय रिमूव्ह करायचं तुम्हाला? नायट्रोजन वेस्ट. एलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनियस वेस्ट कशाच्या स्वरूपात आहे? अमोनिया. इन द फॉर्म ऑफ अमोनिया. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अमोनोटेलिझम. या प्रोसेसचं नाव काय? अमोनोटेलिझम. तसं मेटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, एखाद्या प्रोसेसला आपण इझम नाव देतो, तसं अमोनोटेलिझम. आता हे सगळे ॲनिमल करू शकतात काय? नाही. ज्या ॲनिमलमध्ये वॉटरची क्वांटिटी भरपूर आहे. बरं, कोणत्या ॲनिमलमध्ये जास्त पाणी असते? खूप, त्या पाण्याची कमतरताच नाही, 24 तास पाणीच पाणी. कोणत्या ॲनिमलमध्ये पाण्याची कमतरता नसतेच, कधी दुष्काळ नाही पडत, पाणीच पाणीच. फिश फिश फिश. तुमच्या चेहऱ्यावर सायलेंट होणार काय माहित बाबा. ॲक्वेटिक ॲनिमल, जलचर आहेत ना आपल्याजवळ, असे भरपूर उदाहरणं तुम्ही देऊ शकता. तर ॲक्वेटिक ॲनिमल याचं उदाहरण देऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. फिश आहे, डॉल्फिन आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी फिश कोणती असेल तर त्याला आपण देवमासा म्हणतो, ब्ल्यू व्हेल. ऑल काइंड ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल. आता याचे प्रकार आहे, फ्रेश वॉटर आहे की मराईन वॉटर आहे, म्हणजे गोड पाण्यातलं आहे की खाऱ्या पाण्यातलं. आपल्याला गोड पाणी पाहिजे, खारं पाणी तर चालत नाही, ते वेगळं. तर या प्रोसेसला आपण मेकॅनिझमला नाव दिलं अमोनोटेलिझम. आणि जे ॲनिमल अशा टाईपची प्रोसेस शो करतील ज्यांच्यामध्ये काय रिमूव्ह केलं जाईल? अमोनिया. such animal are called as अमोनोटेलिक एनिमल्स. काय म्हणायचं आहे? अमोनोटेलिक एनिमल्स. आणि याचे एक्झाम्पल डायरेक्ट तुम्ही देऊ शकता ॲक्वेटिक एनिमल, ते फ्रेश वॉटर फिश. ओके, सो दिस इज अबाउट अमोनिया. 3 गोष्टी शिकवल्या. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय? एक्सक्रिशन म्हणजे काय आहे? मोड ऑफ एक्सक्रिशन 3 प्रकारचं असतं, त्याच्यातला एक पार्ट आपण फक्त बघितला, अमोनिया. बाकीचं आपण उद्याला बघू. याचं सगळं होमवर्क मी तुम्हाला पाठवतो. 7-8 प्रश्न आहेत माझ्याजवळ, ते सॉल्व्ह करून आणायचे. याच्यात केअरचं नसेल तर विचारू शकता.